पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाई सुरू आहे. पुण्यामध्ये काय राजकारण गेल्या 2-4 दिवसांमध्ये झालं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी सध्या आहे. पाषाण, बालेवाडी, बाणेर, सुसा सगळा भाग या प्रभागात येतो. पुण्यातला एक मोठा प्रभाग आणि जास्त मतदार असलेला हा प्रभाग आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने गेली अनेक वर्ष तयारी करणारे माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निवम हे निवडणुकीला सामोरे जाणार होते, निवडणूक लढवणार होते. त्यांची तयारी सुद्धा झाली होती. मात्र काल परवा अचानक पक्षात आल्यानंतर लगेच 10 मिनिटांमध्ये त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट दिलंय. तुमच्यावरती अन्याय झालाय अशी भावना नागरिक व्यक्त करतायत. खरंच तुमच्यावर आणि पूनमताई विधात्यांवरती अन्याय झालाय असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. खरंच अन्याय झालाय आमच्यावर. कारण 2017ला पण मला उमेदवारी मिळाली होती आणि माझ्या विरुद्ध अमोल बालोडकर हेच होते आणि त्यावेळेस आमच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याबरोबर संवाद साधून मला त्यावेळेस पण पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्यावेळेस 2025ला 26ला माझी उमेदवारी फिक्स असताना काही शेवटच्या क्षणी माझी उमेदवारी कट करण्यात आली आणि आयात उमेदवार दिला गेला. मला ह्या गोष्टीची खंत आणि त्याच्यामुळं माझा गावकरी सर्व मित्र परिवार हा नाराज आहे, रागाने संतापलेला आहे, रागाने संतापलाय आणि त्यांच्यासाठीच आम्ही हा निर्धार मेळावा आयोजन केले आहे. अण्णा, आज आम्ही पाषाणमध्ये आल्यानंतर सगळं पाषाण किंवा आजूबाजूची गावं पाहतोय. पाषाण तर पूर्णपणे 100% बंद असलेलं पाहायला मिळतंय. जनतेचा पाठिंबा तुम्हाला आहे? 100% जनतेचा पाठिंबा आहे. त्याशिवाय का बंद करतील ते? पण अपक्ष म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरं जायचा निर्धार केलाय. जिंकून येताला विश्वास आहे? 100% विश्वास राहणार आहे. कारण माझे गावं माझ्या बरोबर आहेत. माझा प्रभाग सूस, म्हाळुंग, बाणेर, पाषाण, बालेवाडी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी याच्यातील सर्व नागरिक पाषाणकर माझ्या बरोबर आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही निश्चित निवडून येऊ. जनता तुम्हाला एवढा पाठिंबा देते. जनता निर्धार मेळाव्याच्या निमित्त हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येईल. या जनतेला काय आवाहन कराल? मतदारांना काय सांगाल? ह्या जनतेला मी एवढंच सांगल की आमचा विश्वासघात झालाय आणि तुम्ही मतदार म्हणून माझे वडीलधारी म्हणून त्यांना धडा शिकवा आणि आम्हाला अपक्ष म्हणून निवडून द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये निष्ठावंतांवरती काय वेळ आली उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित आता जनता एक होताना पाहिला मी ते राजकारणात पहिल्यांदा तसं घडतंय की तिकीट आपल्या नेत्याला डावललं म्हणून लोक गाव बंद ठेवून मोठ्या संख्येने एकत्र करतायत. तुमच्यावरती पक्षाने अन्याय केला, तुम्ही आमच्यावर अन्याय न करता ठामपणे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहा, आपण जिंकू हा विश्वास ही सगळी जनता पाषाण किंवा आजूबाजूच्या सगळ्या प्रभागातली जनता प्रमोद अण्णा असतील किंवा पूनमताई विधाते असतील यांना देताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद.